रूम पाहिजे रूम पाहिजे लॉज. किती रुपये रूम? आपला दौरा बऱ्यापैकी भरपूर लांब होणार आहे भावांनो. सध्याला एका दिवसात शिर्डी आणि सप्तशृंगी देवस्थान हे कव्हर करायचं होतं. 7चं टायमिंग देऊन पण ह्यो 9 वाजता गाडी घेऊन आलेला. आता आला ह्यालाच लय महत्व समजायचं. गाडीत बसते तेवढं नरडेल विस्तर डिझेल भरून घेतलं आणि पाठची ना गाडी गणपतीच्या मंदिर पाशी वडली. आणि कुठं बाहेर जायचं असल्यावर गणपतीला आपण आल्याशिवाय कुठे जातच नाही. अगोदरच निघायला लेट झालेला. आपल्या रस्त्याला लागूया म्हणलं. आता रात्री 1 आणि 2 कोणतं हॉटेल उघडं असते म्हणून इथं पेट्रोल पंपावरच बसून सोडला आम्ही. मला तर वाटतं चहा प्यायलाच आम्ही 3-4 वेळा थांबलेलो असेल. बऱ्यापैकी पहाटेचे 9 वाजता आपण शिर्डीमध्ये पोहोचलेलो. आता रात्रभर जागल्यामुळे आंघोळ तर करायला लागणार आणि पर पर्सनला गरम पाणी एका बारडीला 50 रुपये होतं. गरम पाण्यानं आंघोळ केल्यामुळे अंगातला आळसच गेलेला एकदम. दर्शनाला जात असताना फोन हात नेता येत नसतो. त्या तेवढ्या आपल्या क्लिप मिस झालेल्या. आणि आता दुपारच्या 3 वाजता आपण निघत आहे सप्तशृंगी गड नाशिक येते. ते मोबाईल रिचार्ज केल्यासारखं चहा प्यायचं झालेला आहे आता आम्हाला. आपण गडापाशी तर पोहोचलेलो. सगळ्यात अवघड काम म्हणजे इथे रूम शोधणे. इथं आमच्या एका महिन्याला रूमला भाडं नाही, तिथे एका दिवसालाच द्यायला लागते. इथे आम्ही कमीत कमी नाही म्हटलं तर 5 ते 6 जागी फिरून रूम घेतलेले आहे. कारण आम्हाला अजून हरिहरगड, त्र्यंबकेश्वर, रामको 2 ते 3 दिवस फिरायचं असल्यामुळे पैसे जरा जपूनच वापरायला लागणार होते आपल्याला. व्हिडिओ जरा मोठाच झालेला आहे. बाकीचा प्रवास पुढच्या व्हिडिओ मध्ये बघू आपण. चला.